नमस्कार, जय महाराष्ट्र। मुंबईहून पुण्याकडे येणारा गॅसचा टँकर पलटी झाला आणि मुंबई पुणे हायवेवरती मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आणि ट्रॅफिकचा इश्यू झाला। खरोखर अतिशय भयानक परिस्थिती होती। जवळजवळ 32 तासानंतर तो टँकर हटवला गेला आणि ह्या संपूर्ण घटनेमध्ये अतिशय मुंबई आणि पुणेकरांचे बहुसंख्य लोकांचे हाल झाले। असंख्य लोकांना इथे पाणी नाही, अन्न नाही, त्यांना त्यापासून वंचित राहावं लागलं आणि खरोखर हा प्रशासनाचं अपयश असं मानलं जातं। कारण एवढं मोठं डेव्हलपमेंट होऊनसुद्धा, मुंबई पुणे चांगल्या प्रकारे हायवे होऊनसुद्धा प्रत्येक सामान्य नागरिक म्हणा किंवा शहरातील लोक एक रोड टॅक्स भरतो, परंतु त्याच्या नशिबाला काय येतं तर अशा प्रकारच्या घटना, ज्यांना 32 तास सातत्याने ट्रॅफिकमध्ये खोळंबत राहावं लागतं, ह्याच्याशिवाय दुसरं दुर्दैव नाही। कोणता विकास आपण म्हणतो, आपल्या देशाचा, आपल्या महाराष्ट्राचा विकास होत आहे, पण जर विकास होत असेल तर अशा प्रकारे जर दुर्घटना होत असतील तर त्याच्यावरती उपाययोजना का होत नाही, प्लॅन बी का आखला जात नाही। जर अशा घटना ह्या कायमस्वरूपी होणारच आहेत, कुठे ना कुठेतरी तांत्रिक गोष्टीनुसार असे अपघात होतीलच, पण आपल्याकडे यंत्रणाने, प्रशासनाने, रोड मिनिस्टर डिपार्टमेंटने कुठेतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे। जर कोणाची इमर्जन्सी असेल, जर एखाद्याला हॉस्पिटलचा इश्यू असेल किंवा एखादी ॲम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये असेल तर कोणता मोठा अपघात, त्याहून मोठं संकट येऊ शकतं हे सामान्य माणसाने ओळखलं पाहिजे आणि प्रशासनाने ह्यावरती दुर्लक्ष करू नये। जर विकास म्हणून विकासासाठी फक्त तुम्ही घोषणाबाजी करत असाल तर ह्याच्यावरती तुरंत पावलं उचलून तुमच्याकडे प्रत्येक डेव्हलपमेंटच्या मागे एक प्लॅन बी असणं गरजेचं आहे, तरच कुठे हा आपण विकास झालेला म्हणू शकतो। नाहीतर फक्त कागदावरचा आणि व्हिडिओमध्ये दाखवण्यापुरता विकास हा कोणत्याच कामाचा नसेल, एवढं मात्र नक्की। त्यामुळे सतर्क राहा आणि प्रवास करताना आपली काळजी घ्या आणि प्रवास करताना शक्यतो सोबत थोडंफार तरी सोबत अन्न किंवा पाणी सोबत घेऊन जा, कारण अशा घटना घडू शकतात। ह्याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे मुंबई पुणेवर झालेला ही घटना। त्यामुळे सर्वांनी सतर्क राहा, काळजी घ्या। धन्यवाद।